आळूये रेती तोपर्यंत स्वर्गवासी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव पुसलं जाणार नाही. काळ्या दगडावरची काळी रेख आणि धगधगती तूप मराठी अस्मितेला ताट मानेनं जगण्याला शिकवणारा माणूस कोण म्हणजे बाप नावाचा बाप माणूस म्हणजे वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन या भगवा चषकाच्या माध्यमातून आपण इथे पाहताय. अखंड हिंदुस्थानातील आपल्या बोटावर महाराष्ट्र बंद करणारे एकमेव व्यक्तिमत्व ज्यांच्या मुखामधून आलेला शब्द म्हणजे तलवारीची धार हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त या भगवा चषकाच्या माध्यमातून विनम्र विनम्र अभिवादन अभिवादन. हा भव्य दिव्य सोहळा आपण इथे पार पाडताना पाहत असताय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण इथे पाहताय. बॉल तयार. इथे वा कटरचा वापर यार वा कमालीचा बॉल यार कटरचा वापर बॉल न काटा बदललाय पिचिंग कमालीची होते यार. बॅटची कडाकीत बॉल डिक्लेशन झोन मध्ये बॉल चाललाय सिंगल इथे मी इथे धाबा झाल्या धावफलकावरती 3 पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. फक्त एकच क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर फलंदाजी करत असताना आपण पाहताय बंटी आणि त्याच्याबरोबर श्रीनिवास ही दोन बॅटला आपण पाहताय. इथेही चांगला बॉल यार कमालीचा बॉल यार कमालीचा बॉल हाताळलाय. जयेश मडवी आणि त्याच्याबरोबर किरण कुंभार मैदानाच्या सगळ्या बाजूने आपल्याला मदत करत असताना त्यांना पाहत असतो आपण आणि आजही ती उपस्थित आहेत. कमालीची गोलंदाजी होती यार काठा बदलणारी होती. वा वेग नाही आहे गोलंदाजाकडे परंतु अगदी पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन सुरू असताना देखील अगदी थांबवलाय गोलंदाजी कमालीची यार. हा बॉल थोडा लेग स्टिक सोडून चाललाय थोडासा लेग स्टिक सोडलाय व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक याही मुवमेंटला धाबा पुढे जाताना दिसतंय. बॉल किती व्हायला शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. बॉल तयार ओव्हर द विकेटने हाही चांगला बॉल मिड ऑफला प्रोटेक्शन आहे फ्री होम डिलिव्हरी. वा चुकी होणार नाही या टीपला येईल फलंदाज बाद पहिल्या विकेटचं बटन पहिला खेळाडू अगदी माघारी फलंदाज बाद विकेटचं बटन. हॅलो कमालीचा बॉल यार पिचिंग कमालीची होते यार. एक क्षेत्ररक्षक बाहेर असतानाही आपल्या बॉलिंगच्या जोरावरती काय प्रभावित केला यार. व्हॉट अ परफॉर्मन्स यार मिस्टर महादेव. धाबा झाले धावफलकावरती फक्त 4 गोलंदाजाचं नाव एकदा आम्हाला सांगून द्यायचं. ओव्हर नंबर 2 सचिन ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय बॉलिंग करण्यासाठी. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक हात आणण्यासाठी सचिन नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॉलिंग करण्यासाठी आलाय. 4 धाबा धावफलकावरती आहे. तुर्बे टीम आपण पाहताय. दोन व्हाईट 2 सिंगल आलेत म्हणजे 4च झालेले आहेत. एक डबल आहे का चला 5 झालेले आहेत. चला घनसोली टीम थोडस स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवताना दिसतंय. आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय थोडीशी चूक आमच्या स्कोर कार्ड कडून होते आम्ही क्षमा व्यक्त करतोय. 5 झालेले आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहताय बॉलिंग करण्यासाठी बॉलर आला आहे. ते फंबल झालेले आहे सिंगल मिळाली आहे. दुहेरी मध्ये कन्वर्ट करायचंय फक्त सिंगल वरच तुम्हाला समाधान मानावं लागेल. सहा धाबा धावफलकावरती आपण पाहताय. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. कमालीचा बॉल हाताळला गेलाय. दिवानगरीमध्ये धुमाकूळ घातला होता या टीमने तुर्बे टीमने आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती. 6 धाबा. ओ आपला बॉल आहे वा हु केलाय. ओ माय गॉड व्हॉट अ परफॉर्मन्स यार मॅग्निफिसंट यार. एक धाबा 5 धाबा आपल्या टीमला वाचवल्या गेलेल्या आहेत. काय क्षेत्ररक्षण वा कमालीचा यार एफर्ट्स आहे. क्रिकेटची खरी ओळख आहे माझ्या मित्रा.
कमालीचे एफर्ट यार. आणखीन एक चांगला बॉल थ्रू द कव्हर खेळायचा प्रयत्न कार्पेटने खेळलाय. सिंगल आली आहे. डबल मध्ये कन्वर्ट करायचंय. फक्त सिंगल. सिंगल नंतर धावफलक इथेही पुढे जाणार. थेंबे थेंबे तळे साचे. सिंगल डबलचं कॅल्क्युलेशन क्रिकेट सध्या क्रीडांगणावरती आपण पाहताय. 7 धाबा धावफलकावरती आपण इथे पाहताय. उभं नंबर 2 मार्गस्थ आहे. 7 या आकड्यावरती 6 धाबा 8 झालेले आहेत. हाही चांगला बॉल हाताळलाय. स्पिचिंग कमालीची होते. वेग भरपूर आहे या गोलंदाजाकडे. या वेगाला प्रत्युत्तर देता येत नाहीये. प्रचंड वेग धारण केलाय. अगदी भन्नाट वेग धारण केलाय. वेगाने बॉल विकेट किपरचा वेध घेतलाय. बॉल कमालीचा हाताळला इथे गेलाय. इथेही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथेही सिंगल मिळते. सिंगल नंतर टीमची धावसंख्या एका धाबेच्या मदतीने 9 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. उभं नंबर 2 मार्गस्थ आहे. 9 धाबा. इथेही फुलटोस बॉल आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये बॉल चाललाय. बॉल सीमा पार पार. धाबा मिळत आहे 4. खणखणीत चौकार. चार धाबेच्या मदतीने धावफलक 4 ने पुढे जाणार. 13 या आकड्यावरती 13 धाबा. क्रिक लाईव्ह आणि टेक्निकल टीम एक चांगलं काम करते मित्रांनो. आणि क्रिक लाईव्ह म्हटल्यानंतर नोव्हेंबर टेनिस क्रिकेटमध्ये एक प्रभावित म्हणजे एक सुप्रसिद्ध इव्हेंट्स आपण पाहताय. 7 समुद्रा पलीकडे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत तब्बल 164 देशांमध्ये स्पर्धेचं लाईव्ह विश्लेषण होतोय. ओव्हर नंबर 2 चा इथे खेळ संपलाय. 13 झालेत. तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. चला एकदा बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पाठवून द्या. सिंगल आली. नितीश बॉलिंग करण्यासाठी आले. सिंगल वरती धावफलक पुढे जाणार. 14 वरती 14 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. हाही चांगला बॉल हाताळला गेलाय. बॅटची कडा बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. एका धाबेच्या मदतीने धावफलक 15च्या घरामध्ये 15 झालेले आहेत. ओव्हर नंबर 3 इथे पाहताय. 15 धाबा धावफलकावरती आहे. सध्या आपण पाहू शकाल इथे चांगला बॉल आहे. स्लॉट मध्ये आहे की काय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या खाली. चुकी होणार नाही. टिपला येईल. आणखीन एक विकेट. सफलता प्राप्त होते. फलंदाज बाद. विकेटचं बटन. 2 विकेटचं इथे नुकसान झालेलं आहे. 2 खेळाडू अगदी माघारी परतलेले आहेत. 2 विकेटचं नुकसान. धाबा झाल्यात 15. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणखीन एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे. 15 झालेले आहे. संघ अडचणीमध्ये आहे. स्वप्नीलला धाबा काढाव्या लागतील. लिडिंग फ्रॉम द फ्रंट संघाचा एक कर्णधार म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे. संघाचा करता धरता टीमचं संघनायक मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॅटिंग करण्यासाठी धाबा काढाव्या लागतील. 15 धाबा मैदानाच्या आत. 15 धाबा आपण इथे पाहता. या मुवमेंटला फलंदाज आलाय. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आल्या पावली आक्रमण करायचा प्रयत्न. कार्पेटने खेळला. एक रन मिळाली आहे. मिडॉनला वाह. कमालीचं क्षेत्ररक्षण इथेही पाहताय. इथे फंबल होत आहेत परंतु सावरले गेलेले आहे. एका धाबेच्या जोरावरती धाबा झाल्या 16 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. ओव्हर नंबर 3 सध्या मार्गस्थ आहे. एकेरी दुहेरीला मोठ्या प्रमाणामध्ये महत्व दिलं गेले. धाबा काढाव्या लागतील तुम्हाला. या मॅच मध्ये धाबा येत नाही आहे. इथेही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. वा टिपला जेल. आणखीन एक तू चल में आया. आणखीन एक विकेट. मी ती सफलता. फलंदाज बाद.
तिसरा खेळाडू माघारी. शेवटचा बॉल पंच शिल्लक आहे. 3 विकेटचं नुकसान इथे झालेलं आहे. धाबा झाल्या धावफलकावरती फक्त 16 धाबा. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये विपुल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलाय. चला टीम नेहरू 30+ या मॅच मध्ये जो संघ विजेता होईल तुमच्या बरोबर खेळ, त्यामुळे कुठेही जाऊ नका. यानंतर तुम्हाला लगेच खेळायचंय. 16 झालेले आहे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे ओव्हर मध्ये. 16 धाबा. बॉल तयार. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल कार्पेटने खेळलाय. एका धावेच्या मदतीने ओव्हरची होते इथे समाप्ती. 3 ओव्हरचा इथे खेळ इथे संपण्यात आलेला आहे. 3 ओव्हरच्या अखेरीस धाबा झाल्या धावफलकावरती 17. 3 ओव्हरचा खेळ इथे संपला गेलाय. 3 विकेटचं नुकसान इथे झालंय. टीम तुर्बे 30+ आपण इथे पाहताय थोडासा बॅकफूट वरती गेलाय, अडचणीमध्ये गेलाय. विशाल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 4थं षटक हाताळण्यासाठी पहिला बॉल कटरचा वापर इथे झालाय. पहिला बॉल पडल्यानंतर बॉलला थोडासा काटा बदललाय. पिचिंग कमालीची झाली. 17 धाबा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 4 सध्या मार्गस्थ आहे. पहिला बॉल इथे बीट फेकण्यात आलाय. चांगला बॉल इथे हाताळला गेलाय. हा चांगला बॉल आहे. त्यावरती आक्रमण केलाय. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. विकेटचं बदल. आणखी एक विकेट. भीती सफलता. फलंदाज बाद. विपुल यांना माघारी परतावा लागेल. 4था खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलाय. फलंदाज बाद. सफलता प्राप्त होते. मनोज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलाय. आल्या पावली आक्रमण करायचा प्रयत्न कार्पेटने खेळलाय. मिड विकेटला बॉल चालला. सिंगल आली. चांगला थ्रो आला यार. कमालीचा थ्रो फेकलाय. एकच मिळते. एका धावेच्या बरोबर टीमची धावसंख्या 18च्या घरामध्ये. 3 बॉल सगळे शिल्लक आहे. पहिल्या डावामध्ये 18 झालेले आहे. धावफलकावरती आपण धावा पाहू शकाल. ओव्हर नंबर 4 इथे मार्गस्थ आहे. स्वप्नीलला एखादा किमान मोठा फटका मारावा लागेल. वाह कटरचा वापर. आणखीन एक चांगला बॉल. काटा बदलणारा बॉल इथे पहा. याही वेळेला एकच रन मिळते. एका धाबेच्या बरोबर टीमची धावसंख्या 19 धाबा. शेवटचे 2 बॉल सगळे शिल्लक आहे. धावफलकावरती आपण धाबा पाहताय 19. इथेही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या खाली. एलिव्हेशन मिळालं नाही आहे.
याही वेळेला मिळते सफलता. इथेही फलंदाज बाद. आणखीन एक विकेटचं पतन. शेवटचा बॉल आहे. 19 झाले. 2 धावाच्या पॅनल्टीज, 2 धावा ऍड करायच्या आहेत. बॉबी मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 19 धावा धावफलकावरती आहे. हा चांगला बॉल इथे हाताळला गेलाय. रन मिळत नाहीये. ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या 4 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. धावा झाल्यात 19. त्याच्यामध्ये 2 धावांच्या पॅनल्टीज ऍड होतील. धावा झाल्यात 21 आणि 22 धाबाचं लक्ष मॅच मध्ये आहे. येणाऱ्या 24 बॉल आणि 22 धाबा काढायच्या आहेत. जाऊया या 22 धाबा कशा रीतीने चेस होतील, या 22 धाबा कशा रीतीने डिफेंडिंग होतील. ऐकूया एक गोड आवाज ज्या आवाजानं प्रभावित केलाय. छान समालोचक आहे आमचे जवळचे मित्र. ऐकूया दीपेश दादा पाटील या माची कहाणी त्यांच्या जुबानी. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. पाहत रहा, ऐकत रहा भगवा चषक 2026 चा महासंग्राम. धन्यवाद. एकोणीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 धावा पेनल्टी, अशा 21 आणि 22 धावांचं टार्गेट असेल घनसोली संघापुढे. आणि धन्यवाद राहुल राहुल राठोड, कारण की त्याचा आवाज आपण सातत्याने सकाळच्या सत्रापासून पाहतोय, ऐकतोय आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटसाठी समर्पित असा आवाज आणि एक वेगळंच चैतन्य निर्माण करून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. आणि खऱ्या अर्थानं त्या आवाजाची भुरळ सध्या शिरवणे नगरीमध्ये आपण ऐकताना पाहतोय. आणि एक जबरदस्त समालोचन म्हणून त्याची नक्कीच मागच्या 2 वर्षापासून सातत्याने आपण प्रत्येक टुर्नामेंट असेल, अंडरआर्मची टुर्नामेंट असेल, ओव्हरआर्मची टुर्नामेंट असेल, नवी मुंबई नगरीमध्ये सातत्याने, खारघर नगरीमध्ये ज्याचा आवाज ऐकला जातो तो राहुल राठोड. शिरवणे प्रतिष्ठान आयोजित भगवा चषक 2026 आणि नक्कीच घनसोली वर्सेस तुर्बा असा चाललेला हा थरार. या थरारामध्ये घनसोली संघ जबरदस्त गोलंदाजी करत मात्र चांगल्या सुसज्ज स्थितीमध्ये रोखण्याचं काम तुर्बे संघाला केलं आणि 22 धावांचा हा टार्गेट मात्र सेट केला गेला तुर्बे संघाकडनं घनसोली संघासाठी. आता मात्र जिंकण्याचा जर विचार आला तर 24 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असेल. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. बॅट्समन नेम दोन्ही पाठवा आमच्यापर्यंत. 30+ क्रिकेट आणि 30+ क्रिकेटचा जर विचार केला आपण तर सातत्याने मी सकाळच्या मगाच्या मॅचमध्ये देखील म्हटलं होतं की 30+ क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं सोन्याचे दिवस आपण पाहतो आणि चांगल्या सुसज्ज स्थितीमध्ये दोन्ही फलंदाजाचे नावं सांगा दादा. ठीक आहे, गोलंदाजी मार्कवरती पंकज आणि फलंदाजी मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. महादेव स्ट्रायकर एंडला, सचिन नॉन स्ट्रायकर एंडला पाहतोय आपण.
नक्कीच स्कोर बोर्डचा विचार केला तर 22 धावा 24 चेंडू. जरी स्कोर बोर्ड छोटा दिसत असेल तरी मात्र या मैदानावरती असे छोटे स्कोर डिपेंड करण्याची किमया देखील या अगोदर झालेली आहे आणि मोठे मोठे स्कोर चेज करण्याची किमया देखील झालेली आहे. त्यामुळे कुठलाही टार्गेट इथं सेट नाही आहे. मोठा टार्गेट देखील डिपेंड होतोय आणि छोटा टार्गेट देखील डिपेंड होण्याची क्षमता असलेला हा मैदान. पाहूया पहिला चेंडू मात्र धिरकावून लावण्याचा प्रयत्न मात्र पूर्णपणे हाबी होताना गोलंदाज मात्र पंकज. पहिला चेंडू निर्धाव चेंडू डॉट बॉलची सांगता. पहिल्या चेंडूचं मात्र इथं चांगली सुरुवात मात्र पाहतोय आपण तुर्भे संघाकडनं. रेड अँड व्हाईट टी शर्ट वरती आणि पिंक अँड ब्लॅक टी शर्ट वरती घनसोली संघ. दोन्ही संघाचं कॉम्बिनेशन पण पाहतोय. चांगली गोलंदाजी मात्र इथं पहिल्या चेंडूवरती दाखवताना गोलंदाज पंकज. दुसरा चेंडू इथून पुढे मोठा फटका, चांगला फटका टोलावून काढलाय. आता मात्र दाखवतोय इथून पुढे मात्र एकच धाव मात्र धावून काढली गेली. इथून पुढे मात्र श्री गणेश होतोय घनसोली संघाचा आणि एक धाव मात्र धावफलकावरती लागली जाते. तुम्ही चांगला शॉट, चांगली फटकेबाजी, एक जबरदस्त शॉट आणि त्या शॉटच्या जीवावरती येतोय चौकार. या 4 धावांनी मात्र घनसोली संघ पुढे सरसवताना दिसतोय आणि चांगली फलंदाजी मात्र तिसऱ्या चेंडूमध्ये चौकार आलेला आहे आणि या चौकाराच्या जीवावरती मात्र 5 धावा कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत आणि 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. इथून पुढे मात्र चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. कमबॅक करतोय गोलंदाज. कमबॅक करावं लागेल. कमबॅक इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अ गेम. कारण की जर विचार केला आपण तर निर्धाव चेंडू आणि विकेट्स ह्या कुठेतरी तुर्भे संघाला जीवदान देण्याचा प्रयत्न करू शकतील, परंतु एखादा मोठा फटका सरळ घनसोली संघाकडे मॅच जाऊ शकते. पाहूया काय घडतंय पुढच्या येणाऱ्या चेंडूमध्ये. इथून पुढे मात्र चांगला स्टेट ड्राईव्हचा फटका मारलेला, परंतु क्षेत्ररक्षक सज्ज. क्षेत्ररक्षक मात्र इथं मिसफील्ड, प्लंबिंग झाला. सरळ चेंडू मात्र मैदानाला गुदगुल्या करत येतोय बाउंड्री रेषेच्या बाहेर. मिसफील्डच्या जीवावरती हा चौकाराने मात्र घनसोली संघ पुढे सरसावताना दिसतोय. या 4 धावांनी मात्र चांगल्या सुसज्ज स्थितीमध्ये सध्या घनसोली संघ पाहतोय आपण. 9 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे खूप मिस्टेक महागात जाईल, कारण की गोलंदाज पूर्ण एफर्ट लावतात आणि क्षेत्ररक्षक मात्र इथं कुठेतरी गडबड करतोय की काय. पुन्हा एकदा चांगला चेंडू रिलीज केला गोलंदाज पंकजकडनं आणि पहिला षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे कुठेतरी गोलंदाजाचा एफर्ट चालू आहे. गोलंदाज अजूनही मॅच मध्ये येण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु क्षेत्ररक्षकाकडनं जी मिस्टेक होते ती मिस्टेक महागात ठरते. कारण की स्कोर बोर्डचा विचार केला तर फक्त 22 धावाचं आव्हान असताना नवीन गोलंदाज मात्र मार्गस्थ होते गोलंदाजी मार्कवरती. संकेत इथून पुढे मात्र समीकरण पूर्णपणे बदलतोय, कारण 22 धावांचा टार्गेट असताना पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या गेल्यात. दुसरा षटक मार्गस्थ गोलंदाज संकेत. इथं मात्र येतोय मोठा फटका, उडवलाय येतोय 6 धावांसाठी खणखणीत षटकार. या षटकारानंतर पूर्णपणे मॅच टर्न होतोय. मॅच पूर्णपणे घनसोली संघाकडे जाताना आणि धाव संख्येचा विचार केला तर जवळपास 15 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे 7 धावांची आवश्यकता. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु सरळ डी झोन मध्ये जातो चेंडू. सरळ एक धाव मात्र इतर स्कोरबोर्ड मध्ये जरूर ऍड केली जाईल. चला नेरूळ संघ रिपोर्टिंग करायचे. नेरूळ संघ इथून पुढे चांगला फटका सजवलाय आणि येतोय 4. बेधडक फलंदाजी मात्र करताना बेखौफ फलंदाजी काय असते ते दाखवताना मात्र घनसोली संघ. आणि या 4 धावानंतर मात्र धावसंख्या वेगाने स्पीडने पुढे चालले. 20 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 2 धावांची आवश्यकता असेल.
अजूनही 2 धावांची आवश्यकता असेल. इथून पुढे मात्र अजूनही 1 धावेची आवश्यकता असेल घनसोली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे टोलावलाय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय आणि येतोय हा हाय अँड हँडसम षटकार. या षटकाराने मात्र घनसोली संघ विजयी होतोय. विजय संघाचे खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर तुर्बे संघ आपणही खचून न जाता अजूनही सीझन खूप पडलेले, पुढे खूप मॅचेस बाकी आहेत, तर आपण त्यासाठी मात्र तयार राहायचं आणि आपला कर्णधार पाठवायचा, आपले सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 2 धावा खर्च करून 2 विकेट ज्याने घेतला तो विशाल ठरतो.